गाईज वेलकम बॅक माय सेकंड ब्लॉग. तर तुम्हाला माहिती असेल आधीचा जो ब्लॉग तुम्ही जर पाहिला नसेल तो आधी पहा, मग हा इथे या, कारण की आधी तो इम्पॉर्टंट आहे. मग इथं शो होतोय वरती, तर पाहून घ्या. ओके. आणि आज चाललो आम्ही, अजून तयार झालेलं नाही आहे. एक कालचं टी शर्ट घातला, आता तयार होऊन बाजारात जाईल. तर मीच सांगतो ज्यांना काही माहीत नसेल की आता आम्ही चाललो बाजारात कानबाईचा सामान घ्यायला. म्हणजे जे जे त्यांच्या शृंगासाठी लागते ते सगळ्या वस्तू काय घ्यायला चाललो. मी का सांगितलं आता सस्पेंड देऊन तर काही फायदा नाही आहे. बाकीचा नकळलंच असेल मी का आलेलो आहे. चला म्हणजे ऑफ कॅमेरा बोलेल तो, ऑन कॅमेरा बोलू शकत नाही. ऑफ कॅमेरा मस्त मस्त बोलेल. मोबाईल 2 मिनटं बंद करून घेतो, कारण आता तर पक्क बंद करतो. खाली जायचं आता. तू दिसणार नाही व्हिडिओ मध्ये, टेन्शन नको. गाडी इथं कुठे सर एक साईडला उभी करावं पडेल आपल्याला. इथे उभी करू? हां. नाही पुढे गर्दी जास्त राहते बाई. इकडं कानबाईचं सामान घ्यायला आलेलं आहे. शृंगारचं नाही पण पूजेचं सामान घ्यायला आलेलो आहे. तर पूजा वगैरे घेतली, ती काय म्हणतात ओढणी घेतली कानबाईची, आणि लहान कानबाईची जी नारळाची कानबाई असते तिची पण ही टोपली घेतली, आणि मोठ्या पप्पाने पण टोपली घेतली होती. ही जास्तच मोठी दाखव रे, केवढी मोठी. अरे मजबूत बघ कशी ती. 200 रुपयेत भाऊ. अरे मग 50 रुपयाची आहेत ना. की छोटी पाहिजे. ती मम्मीला पेंगा सांगितलं मी, एवढी घाई नाही करायची कधी पण. अरे मी बोललो म्हटलं मोठे बाबा तिथं ये चला म्हटलं. मी घरून काय बोललेलो म्हटलं मोठे बाबा दुकानात जायचं आपल्याला, तिकडं चला. फोन करून विचारून येतं मला असं भाऊ काय करतोय काय नाही. कोणाला विचारू तुला? आता ते बिचारे आजी निराश नाही म्हणा, आम्हाला माहिती होतं आजी म्हणा लेवाय की आम्हाला करून तेवढे आम्ही 150 भेटले. आता रे कामं नको करू मग कशी. आजी मन पप्पाने पेरेंगे लीट केलं. अरे देवा, वापस थोडा खर्च बेटा ते घेऊन गेले. म्हणजे पण पैसे टाकून गेले पप्पाला, तर वापस करा म्हणजे आम्ही घेऊन आलो म्हणा. त्यांचं बी कारण असं आहे. मम्मीने आता घेतलं बाबा, कधी घेऊन ठेवलेत म्हणे. विचारायला तर पाहिलं होतं म्हणे. जबरदस्ती नाही बेटा. मी बोललो त्यांना, म्हटलं आता कसं वापस येते म्हटलं. ते असं बरोबर आहे ना बेटा, पण काय ते मग आता घेऊन ठेवलंय पप्पानी, मग काय सांगायचं. हां बच्चा सॉरी बोला तू. तेरे अंदर सच में इंसानियत जिंदा आहे. अक्कल वापरून इकडनं आता कानबाईच्या शृंगारचं सामान घेतोय आम्ही. तर सगळं जे जे लागतं, कंबरपट्टा वगैरे, नथनी वगैरे, कानातले वगैरे, सगळं जे असेल ते, बेले वगैरे सगळं. तर आता बेल फाडतोय मस्तपैकी. हे बघा शॉपवर आलेलो आहेत. भारी दिसते ते. लाईक करा. हे बघा लाईक करा. पावती फाटली आपली की टोटल 500 रुपये का करा ओपन को भी जे असेल ते. तर आता बघा आम्ही मस्त जी शॉपिंगच्या खाली जे पाणीपुरीचं स्टॉल होतं इथले पाणीपुरी खातोय. अरे एकच नंबर लागली राव पाणीपुरी, भारी होती. पण एक गोष्ट अशी आहे की या पाणीपुरीत आमचं काय पोट भरलं नाही. तर दुसऱ्याकडे पाणीपुरी खायला गेलो, अजून ओळखीचाच माणूस होता म्हणून. तर इथली पाणीपुरी भारी वाटली इकडचं. ती बघा मागे शॉप दिसत. आणि हे बघा बाईक घ्यायला आलो तर इकडे एका जणाने ट्रक आडवी लावलेली होती, आणि बाईकसुद्धा काढता येत नव्हती. तशीच कशी तरी काढली. आता चालते वापस. तिकडं पाणीपुरी खाल्ली होती. पाणीपुरी खायला नाही, तिकडं अजून एक शॉप आहे तिकडं. आणि इन्सिडन्स असा घडला, ती पाहत सांगतो काय घडलं. चला हे बघ, मी तिथंच उभं रोडवर, आणि हा माझा भाऊ इकडनं व्हिडिओ काढतोय माझा. पण माझं लक्ष नाही की एवढ्या कोपऱ्यात दुकान आहे. हे बघा आता मला नंतर दिसलं, करंट लागलं मला.
डोक्यात असं वीज पडली तेव्हा दिसला तो माझा भाऊ, तो बघा कोपऱ्यात दुकानमध्ये, आणि असा दिसला पण नाही तो फुलांच्या आडात. हे बघा हे या वस्तू का आणल्यात आपण बाजारातनं. जे शृंगारचं सामान असेल ते पूजेचं, आणि बाकीचं पूजेचं सामान आपण शनिवारी आणायचं, कारण की रविवार सोमवार शनिवार रविवारीच आणायचं आहे तो, सोमवारी नाही. तर बघा हे ओढणी वगैरे सगळं, कंबरपट्टा वगैरे. गाणे ऐकतो का भाऊ? नाचतोय म्हणजे ते नाचतोय, बरोबर बरोबर ना, बरोबर ना, बरोबर ना. हा भाऊ बी आला होता आपल्यासोबत. हा भाऊ तर सगळं सामान घेतला गेला. आता आम्ही बाहेर मस्त बसलेलो आहे, गाणे ऐकतोय, थोडीशी वाईब येते. तर आजचा ब्लॉग इथे एंड करतो. छोटा ब्लॉग होता. सॉरी ब्लॉग एंड नाही झालेला आहे, ब्लॉग आहेच, पण ते थोडं बाहेर जायचे खायला. मी आणि माझा मोठा भाऊ जो मला घ्यायला आला होता, आणि आम्ही दोघी जाणार आहेत बाहेर खायला. तर ते पण दाखवतो कुठे असतं मस्त, जर काढता आलं तर. कारण तुम्हाला माहिती आहे गावाकडचे लोक कशी असतात, ते कम्फर्टेबल फील करू शकत नाही कॅमेऱ्यासमोर. आपल्यासारखं नवीन आणि एकदम जुनूनवाला पोरगा करू शकतो कम्फर्टेबल फील, पण बाकीचं नाही. तो जर ट्राय झाला तर काढेल, नाही तर एंड. ओके, तर भेटूया हॉचेलला. ओके, बाय. चालल्या लोक पागल आता. अभी हम डाले खाना खाने, तो आप भी आ जाओ. वाओ, eita novinha delícia, ela tá de banquinha de piso, eita novinha delícia, ela मोबाईल माझ्या म्हणून पकडलाय मी. थोडा तो थाळी वाला म्हणून थँक्यू मिक्स होईल. आता थोडा दिला ना डायरेक्ट कसं राहतात राज नाही. हां आता घे मी निविल माझ्या देतो. तर आता बाय बोलतो बोईन बाय असं गुड बॉय. आता आपण कानबाईची सजावट कशी करू ते उद्या दाखवेल. नंतर कानबाई बसणार, नंतर उठणार, सगळं जल्लोष होईल. तर तुम्ही सबस्क्राईब करा. ओके, आणि हा ब्लॉग पूर्ण बघा. ओके, बाय.
भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.